नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत गोपाळराव पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या हळदीच्या प्लॉटवर. आणि ह्या हळदीच्या प्लॉटचं सुरुवातीपासून म्हणजेच मेपासून आपण व्यवस्थापन केलेलं आहे. आणि आज ही प्लॉट आपला मॅच्युरिटीकडे आलेला आहे. माती लावली ना व्यवस्थित? हो, मातीचं काही पडले जरा उघडे पडायचे. ही अशी शेंग कुठंतरी दिसायली नाही आहे जास्त. तुमच्या प्लॉटमध्ये बरेच शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उघडी दिसायली शेंग. शेंग उघडी राहू द्यायची नाही, एवढी काळजी घ्या. उपटून पहा ना. सडन आपली पूर्णपणे थांबलेली, काय अडचण नाही. कंद सडन वगैरे जी लागली होती आपल्या प्लॉटला ते सगळं आता उपटं नाही कांदा. आपण एखादं झाड उपटून पाहूया शेंगाची साईज, कंदाची साईज आणि त्याच्यावर हार्डनेस कसा आला आहे. मॅच्युरिटी म्हणजे आता जे आपल्याला मॅच्युरिटी डोस आपल्याला सोडायचा आहे त्यासाठी आपण पाहूया दमानं. आता ज्याला 4-5 फुटवे आहेत, याला 4-5 फुटवे आहेत बघा. हे झाड आपण उपटायलो. ते पण उपटा आणि एखाद्याला फुटवाच नाही असं पण उपटा. म्हणजे कळन की आपल्याला फुटवा ज्याला जास्त आहे त्याला किती शेंगा येतात आणि ज्याला नाही त्याला किती शेंगा येतात. काय ते शेणखत आहे. शेणखत आहे. तरी म्हणलं एवढं का हुमणी फिमणी का काय? हुमणीत पुन्हा दिसली नसेल ना कुठं? नाही, हुमणी नाही. हुमणीचं आपल्या दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपण हुमणीला कवर केलेलं आहे. पूर्ण हुमणी कायमची 9-8 बंदोबस्त केलेला आहे. बघा शेंगाची साईज एक नंबर आहे, ठोकर शेंग आहे. आता हे शेंगाचं लेंथ वाढवणं आणि याला मॅच्युरिटीकडे नेणं याचं एवढंच आपलं काम आहे. तर लेंथ वाढवणं म्हणजे जी शेंग आता ही आहे कवळी शेंग, हिला वर का जास्तीत जास्त लांब करणं आणि त्याच्यावर जे लेंथ वाढवणं म्हणजे हार्डनेस आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वेट चांगलं मिळेल आणि क्वालिटी मेंटेन होईल. जे आपण शिजवल्यानंतर जी सुरकुटी पडती शेंगावर ती सुरकुटी नाही पडली पाहिजे. सुरकुटी जर पडली ढोल केल्यानंतर तर आपलं मार्केट डॅमेज होतं आणि मार्केटला आपली हळद कमी रेटनं जाते. बुरशी सगळी मेलेली आहे. ही शेणखताचं आहे बरं का, शेणखताचं. कारण बुरशी जर असती तर आपल्या शेंगाला डॅमेज केलं असतं तिनं. शेंग डॅमेज नाही आपली, शेणखत आहे. त्यामुळे शेणखत काय करायचं अगोदरच, आता समजा पुढच्या वर्षी जे तुम्हाला शेणखत टाकायचं आहे ते तुम्ही मेमध्येच हे करा, एका जाग्यावर खड्ड्यामध्ये टाका आणि त्याच्यावर आपलं कल्चर आणून टाका. म्हणजे 2 महिने ते कुजलं पाहिजे जाग्यावर. ते जर व्यवस्थित कुजल्याला शेणखत टाकलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. बिगर कुजल्याला शेणखत आपण गडबडीनं रानात आणून टाकतो, त्याच्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम येतो. बाकी काही नाही. छान आहे. किती शेंगा आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 20 आहेत. 20-25 आहेत. 20-25 आहेत शेंग. 2 4 इकडं मुख्य शेंगा आणि उपशेंगा. मुख्य शेंगा पकडायच्या, ही जी मुख्य शेंग आहे ही पकडायची, ही शेंग पकडायची. ज्याला शेंगाला कोंब फुटलेला आहे ती नाही पकडायची. चौदा 15 आहेत. 15 हे माझ्या हातात आहेत. 4 15 आणि 4 19 आणि इथं एक आहे खुडलेलं आहे. 2 खाली खुडले 2 समजा 18-20 आहेत. चांगली ग्रोथ आहे, मस्त. तर आता शेंग लांबली पाहिजे एक आणि हार्डनेस आला पाहिजे शेंगावर. हार्डनेस म्हणजे जी ही लिंत वाढली पाहिजे. ही लिंत वाढन तेवढं हळकोंड वाढेल. आणि हार्डनेस म्हणजे काय की ज्यावेळेस आपण वाळवतो, वाळवल्यानंतर काढतो आणि काढल्यानंतर शिजवतो आणि शिजल्यानंतर वाळवतो, तर वाळल्यावर जे सुरकुट्या पडतात आपल्या कंदावर हळकोंड म्हणजे शेंगावर, तर त्या नाही पडल्या पाहिजे. त्यासाठी सॅमेटिक ऑक्साईड म्हणून एक असते, तर ते आपल्या ड्रेंचिंगमध्ये सोडलं जातं.
म्हणजे काय होतं आहे, हार्डनेस जर आला आपल्या शेंगाला कंदाला तर सुरकुट्या ढोल केल्यानंतर पण तेवढ्या दिसत नाहीत मालावर. आणि मालावर जर सुरकुट्या नाही दिसल्या तर आपला माल 1 नंबरमध्ये जातो, रेटमध्ये फरक पडतो. लावा त्याला तशाला तसं. पाण्याची व्यवस्थापन जरा कमी कमी करायचं का आता? हां, पाण्याची व्यवस्थापन काय करायचं, हां. बेड भिजेल इतकंच पाणी द्यायचं. हो जास्त हां, जास्त नाही द्यायचं. आणि इथं क्रॅचेस राहिले पाहिजे. सरीमध्ये क्रॅचेस राहिले पाहिजे, म्हणजे त्या क्रॅचनं काय होतं, हवा जाती, त्या क्रॅचनं हवा मिळते आणि बेडवरून पाणी मिळतं. हवा आणि पाणी, हवा आणि पाणी असं, म्हणजे 50% 25% हवा, 25% पाणी आणि 45% माती आणि 5% कार्बन हा निरोगी जमिनीचा बायोग्राफ असतो. तर त्यानुसार आपण मेंटेन करायचं. आणि ज्यावेळेस मग उन्हाळ्यामध्ये कडक ऊन झाला, ज्यावेळेस आपल्याला पाला समजा बसायला लागला आहे असं कळालं, तर त्यावेळेस काय करायचं की अगोदर एक आड एक पाणी द्यायचं, दोन्ही साऱ्यांना नाही पाणी सोडायचं. आता तुम्ही सोडलं ना तर हे नाही करायचं असं. कसं करायचं माहिती आहे का, ह्या सरीनं आज पाणी सोडलं, ही सरी बंद करायची, ती सरी बंद करायची, पलीकडे सोडायचं. लक्षात, OD1. आणि पुन्हा दुसऱ्या पाण्याला काय करायचं, ज्या सरीत पाणी सोडलं होतं आपण गेल्या वेळेस ती बंद करायची, त्या पलीकडे सरीमध्ये सोडायचं, OD1. असं झालं की मग पूर्ण पाणी बंद करायचं, मग पूर्ण पाला बसू द्यायचा. किती दिवस पाणी द्यावं लागेल? आता याला आपल्याला जानेवारी एंडपर्यंत पाणी द्यावं लागेल. हां, 8-8 दिवसात. हां, 8-8 दिवसाच्या फरकानं 2-2 तास द्या, 2-3 तास. 2 तास. हां, 8 दिवसाला 2 तास सोडा, 8 दिवसाला 2 तास, म्हणजे बेड तेवढं भिजत राहिलं पाहिजे आपलं. बस एवढंच, जास्त पाण्याची गरज नाही. जास्त पाणी नाही. सरासरी आवड कुठलं निघाल्याचं? याचं आमच्या हिशोबानं ॲव्हरेज जाईल बघा 30 पर्यंत जायला पाहिजे हो सरासरी. आपण नवीन होतो. पुढच्या वर्षी तुम्हाला वॉटर सॉल्युबल खताचे डोस पण आमचे अवेलेबल होतील. तुम्हाला वॉटर सॉल्युबलचे खताचे डोस आमच्या ड्रेंचिंगमध्येच देणार आहेत आम्ही. म्हणजे ड्रेंचिंगमध्ये जे आपल्याला 10 लिटर मटेरियल येतं ना, त्याच्यामध्ये वॉटर सॉल्युबल खत येईल 5 लिटर. आणि दोन्ही मिक्समध्ये येईल 5 लिटर. बायोमिक्स 2.5 लिटर आणि ह्युमस 2.5 लिटर. आणि वॉटर सॉल्युबल खताचा डोस 5 लिटर. म्हणजे हां, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला खताची व्यवस्थापन दुसरीकडून करायची गरजच नाही. या अशा क्रॅच राहायला पाहिजे. माल पक्का यायला. हां, छान हे राहिले म्हणजे हे होतं. म्हणजे जेवढं कोल्ड राहील आपल्याला शेतकऱ्याला काय वाटतं की ओलं राहिल्यानंतर शेंग पोकती, ओलं राहिल्यानंतर पोकत नाही. बरोबर, कोल्ड पाहिजे. म्हणजे त्याच्यात सतत ओलं राहिलं म्हणजे हां, डॅमेज होती शेंग. डॅमेज होती. शेंग डॅमेज होती. जे करपा आहे ते वाढीस लागतो. म्हणजे आता या याच्यावर काय वरून फवारणीची काय आवश्यकता? आता वरून फवारणीची काही तेवढी गरज नाही. जर समजा खालूनच आपण न्यूट्रिशन देणार आहेत. म्हणजे आता हे मॅच्युरिटी डोस असल्यामुळं फॉस्फरिक ॲसिड एक लागतं, चांगलं भरण पोषण कंदाचं आणि शेंगाचं होण्यासाठी. दुसरी गोष्ट पोटॅशियम शोनाईट लागतं की ज्याला मॅच्युरिटी येण्यासाठी, पोटॅशियम. आणि त्याच्यानंतर हे लागतं झिंक आणि सल्फर. कॅल्शियम सल्फर, कॅल्शियम आणि सल्फर 2 आणि झिंक 1, 3. तर हे आपलं कंटेंट सगळे ड्रेंचिंगमध्ये दिलेले असतात. बाकी छान आहे प्लॉट, काय अडचण नाही. ठीक आहे मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याही काही अडचणी असतील तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 या नंबरवर. मस्त अशी शेंग उकडी नाही राहायला पाहिजे, शेंगाला झाका व्यवस्थित. बाकी काही अडचण नाही. छान आहे प्लॉट, मेंटेन आहे. फुटवे पण मस्त आहेत, 4-5-6 फुटवे मस्त.